बापूचे पप्पा बागाभाऊ आणि बावरीताईला घेऊन आलेत. नाही नाही नाही, काळजीचं काहीच कारण नाही. हा थँक्यू. बाय बाय. बागा, काही समजतंय का मी काय म्हणतोय? नशीब तुझं इन्स्पेक्टर चालू पांडेजी आपल्या शेठजींना चांगल्या प्रकारे ओळखतात म्हणून तुला सोडून तरी दिलं. दुसरा कोणी इन्स्पेक्टर असतात तर. नटू काका, तुम्ही जरा शांत व्हा ना. अहो आता जे झालं ते झालं. बागा, बावरी, बाळांनो, तुम्ही दोघे किती दिवस असे भेटत राहणार आहात? मग तुम्ही सांगा ना, आम्ही काय करू शकतो चकमक काका? चकमक काका? बावरी बाळा, चकमक काका नाही, चंपक काका. अरे बापरे, चुकीचं बोलले. ते बावरीजींना असं म्हणायचंय की आम्ही दोघं भेटणं तर बंद नाही करू शकत ना, पण भेटण्यासाठी ना कोणती धड जागा आहे आणि नाही कोणती सोय. अरे मी ते नाही सांगत आहे बाबा, मी काही वेगळंच सांगतोय. काय? दयावहिनी, जरा तुम्ही यांना समजावून सांगा की बापूजींना नेमकं काय म्हणायचंय. बागाभाऊ, बावरीताई, हे बघा, बापूजींना असं म्हणायचंय की आता तुम्ही दोघांनी ठरवूनच टाका काय ते. काय ठरवायचंय? म्हणजे आता तुम्हा दोघांना कायमच एकत्र राहण्याबद्दल ठरवायचंय. त्याने काय होईल की अशी समस्याच होणार नाही. करेक्ट मालकीनबाई. कायम एकत्र राहण्याबद्दल म्हणजे? अरे म्हणजे आता लग्नाबद्दल विचार करायला पाहिजे. कुणाच्या लग्नाबद्दल? अरे हे बघा, आम्ही सगळे तुम्हा दोघांच्या लग्नाबद्दल बोलतोय. एकमेकांसोबत. आमचं लग्न? हा, तुम्हाला तसंच हवंय. नाही नाही, त्यांचा भरवसा नाही काय, परत विचारतील कोणाचं लग्न तर. अरे बाघा, सॉरी शेठजी, ते बावरीजी अशाच आहेत. नट्टू काका जरा. बागा, बावरी, कट इट शॉर्ट नाऊ बेटा. सॉरी, या इकडे या. सॉरी शेठजी. बागा, बावरी, तुम्हा दोघांना पाहून असं वाटतं की तुम्हा दोघांच्या नात्याला आता आणखी एक मजबूत बंधनात बांधायची वेळ आली. हो, तुम्ही दोघांनी आपल्या घरच्यांशी बोलून घ्या, त्यांना इकडेच बोलून घेऊया आणि मग लग्नाची बोलणी करून टाकूया. आणि एकदा या दोघांच्या कुंडल्या जुळल्या मग लग्न ठरवून टाकू. अहो नट्टू काका, तुम्ही काय बोलताय आता? बघा, जर दोघांची मनं जुळलीये तर कुंडली जुळवण्याची काय गरज आहे? वा, मस्त बोलत नाही तसं तुम्ही. आता जे काही करायचंय ना ते आताच करा. नाही नाही नाही, आता नाही, आता तर पितृपक्ष चालू आहे ना. म्हणजे आता ते चांगले मुहूर्त नाहीयेत ना, पण त्यानंतर जे पण करायचं ना ते लवकरच करा. हो, हे सुद्धा बरोबर आहे. तुम्ही दोघांनी एक काम करा, थोड्या दिवसानंतर तुमच्या घरच्यांशी बोला. बापूजी, मेहता साहेब, शेठजी, मालकीणबाई, थँक्यू व्हेरी मच. मी खरंच खूप भाग्यवान आहे की मी ह्या शेठजींकडे काम करतो. नाहीतर आजकालच्या दुनियेत दुकानात काम करणाऱ्या एका नोकरासाठी कोण एवढं करतं सांगा ना. खबरदार, जर स्वतःला तुम्ही नोकर म्हटलं तर तुम्ही आमच्या घरातले सदस्य होता, आहात आणि राहाल. हो ना टपूचे पप्पा? हो बरोबर. थँक्यू शेठजी, थँक्यू व्हेरी मच. बावरीजी या. बापूजी, आशीर्वाद द्या. हो, सुखी राहा. मेहता साहेब. अरे अरे, नाही नाही भाऊ, मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. नट्टू काका, सदा सुखी राहा मुलांनो. शेठजी, आशीर्वाद द्या ना. अरे स्टॅच्यू. अरे आता जर तुम्ही हल्लात तर तुम्हाला आमचा पगार वाढवावा लागेल. नाही नाही नट्टू काका, हे चांगलं नाहीये. मान्य आहे की शेठजींनी आपल्या पगारालाच स्टॅच्यू केलेला आहे, पण त्या बदल्यात आपण शेठजींना स्टॅच्यू बोलायचं आणि आपला पगार वाढवायला जबरदस्ती करायची, ही चांगली गोष्ट नाहीये. कारण शेठजी आपला पगार वाढवो न वाढवो, पण त्यांच्या मनात आपल्यासाठी प्रेम आणि आशीर्वाद आहेत, हेच कायम राहो. अरे वा, यू आर राईट बागा, माय मिस्टेक. शेठजी मनाने खूप चांगलेत. आपला पगार वाढवो ना वाढवो, पण प्रेम वाढतच राहील. अहो नट्टू काका, तुम्ही स्टॅच्यू ओव्हर तर करा ना. हा, अगेन माय मिस्टेक. शेठजी ओव्हर. थँक्यू बागा, थँक्यू. अहो शेठजी, आम्हाला आता आशीर्वाद तरी द्या. अरे बाबा, माझे आशीर्वाद तर तुम्हा दोघांसोबत कायमच आहेत. ये आता मिठी मार, मिठी मार. आओ. थँक्यू शेठजी, थँक्यू. तुझं अभिनंदन हो. आज तुम्हा दोघांच्या नात्याच्या नव्या पर्वाची शुभ सुरुवात होते. बोला गणपती बाप्पा. बोला श्री अंबे मात की जय.
बरं आता निघतो हा शेठजी. बस. बाई निघतो हा. चला बापूजी येतो हा मी. चला या. चला नट्टू काका. चल जेठालाल, चला, मी सुद्धा निघूया. निघतो. बस निघाला हो, तुम्ही मी पण निघतो. मेहता साहेब. हा, चल. बरं बरं येतो बापूजी. हो हा, ओके. बाय. चला बरं झालं, सगळं नीट झालं नाही का टपूचे पप्पा? सगळं नीट पण झालं आणि टॅचू खेळायची मज्जा पण आली. टॅच्यू खेळायची मजा तर आली, पण एका माणसाने टॅच्यू बनायची मजा नाही घेतली. कोण आहे ते? बापूजींनी टॅच्यू. अरे काय टॅच्यू, याच्यामुळे किती मोठा गोंधळ झाला. पूर्ण सोसायटी वाल्यांना एवढं टेन्शन झालं, तुला पोलीस स्टेशनला जावं लागलं. बागा आणि बावरी जेलमध्ये जाता जाता राहिले. एवढं सगळं काही झालं तरी सुद्धा तुला स्टॅच्यू सुचतोय. परत घे तुझा स्टॅच्यू. नाही नाही सॉरी, मी मस्करी करत होतो बापूजी, सॉरी. हा मग मी सुद्धा मस्करीच करत होतो बाबा. असं. तुझा स्टॅच्यू. वा बापूजी मज्जा आली. बापूजी माहितीये आज पूर्ण दिवसात टपूचे पप्पा 5 वेळा टॅचू बनले. मग तर जेठे आजचा तुझा कोटा संपला. हा बाबा, ओव्हर. थँक्यू बापूजी. मला तर वाटलं तुम्ही खरंच रागवलात की काय. अरे यात राग यायचं काय कारण आहे? हा तर खेळ आहे आणि पूर्ण सोसायटी मिळून कुठला खेळ खेळत असेल ते याहून मोठी आनंदाची गोष्ट काय असू शकते? बरोबर बापूजी, काय बोललात तुम्ही. आणि तसेही सगळ्यांनी मिळून खेळायची मज्जाच काही और आहे ना दया. हा. काय विचार काय आहे? टपूचे पप्पा आज बागा भाऊ आणि बावरीताईंचं बोलणं ऐकून मला आपले लपून छपून भेटण्याचे दिवस आठवले. आठवते लग्नाच्या अगोदर जेव्हा अहमदाबादच्या लव्ह गार्डन मध्ये तुम्ही मला भेटायला आला होता. आठवतंय ना? ते मी कसे विसरू शकतो. तुझ्या पसंतीचं अत्तर लावून, तुझ्या पसंतीच्या रंगाचे नवे कपडे घालून, मोठी स्वप्न रंगवत मी तुला भेटायला लव्ह गार्डन मध्ये आलो होतो. आणि तू सुंदरला सोबत घेऊन आलीस. सुंदरला तर घेऊन आलीच, वरून तिथे ती तुझी सखी, काय नाव? चंद्रिका. हो, ती चंद्रिका भेटली. तू तिच्या बरोबर गप्पा मारत बसलीस. अरे लव्ह गार्डन मध्ये प्रेमी प्रेमिका एकमेकांसोबत प्रेमाच्या गोष्टी बोलायला येतात. तिथे मला सुंदर सोबत बसून त्याच्या गोष्टी ऐकाव्या लागल्या. पण त्यानंतर सुंदरवीराला चंद्रिकाच्या सोबत घरी पाठवलं होतं ना. हा, घरी तर पाठवला होता ना. कधी गेला? 1 तासानंतर. तो 1 तास मी कसा घालवला ते मला विचार. मज्जा आली असेल ना टपूचे पप्पा? अरे चक्कर येत होती मला. चक्कर? मग त्या 1 तासात 10 वेळा तो सुंदर फिरत्या चक्रात बसला होता. अरे सुंदर चक्रात बसला, त्याने तुम्हाला कशी चक्कर येईल? त्या 10च्या 10 वेळी जबरदस्ती त्याने मला पण आपल्या सोबत चक्रात बसवलं होतं. अच्छा, तुम्हाला चक्कर आली ते आठवतंय. पण मग नंतर तुम्ही माझ्या सोबत प्रेमाची प्रेमळ मधुर मधुर बाता मारण्यात कसे मशगूल झालात ते नाही आठवत का? आठवतंय ना? ते मी कसं विसरू शकेन. तुझ्या बरोबर गोड गोड बोलण्यात दुपारची कधी संध्याकाळ झाली समजलंच नाही. मला शक्य असतं तर मी वेळेला तिथेच स्टॅच्यू करून टाकलं असतं. घ्या, टॅचूचं भूत अजून पण तुमच्या डोक्यातून उतरलं नाही. हे भूत चढवलं कोणी? मीच. तर मग कसा उतरणार? पण मज्जा आली ना टपूचे पप्पा? हो, मज्जा तर आलीच द्या. टपूचे पप्पा, उद्या आठवणीने भिडे भाऊंना असल्या अनेक आणखी खेळांचे आयोजन करण्याबाबत नक्की सांगा. हं? अरे बाबा, आता भिडेला छेडायलाच नकोय. का? त्या टॅच्यूच्या खेळात त्याची जी फुलदाणी तुटलीये हं? त्याच्यामुळे तो पण थोडासा आतून तडकलाय.